जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये शिष्य लक्षणं पाहत असताना आजपर्यंत आपण शिष्य पाहिजे आणि शिष्य असावा या शब्दांनी सुरुवात होणाऱ्या काही ओव्या पाहिल्या। समर्थ आपल्याला अपेक्षा सांगतायत, लक्षणं सांगतायत, त्या लक्षणांचं महत्त्व आपण समजून घेतोय। आता थोड्या वेगळ्या पद्धतीनं समर्थ पुढे उपदेश करतायत। लक्षणच सांगतायत ते, फक्त ओवीची सुरुवात ते शिष्य नसावा अशी करत आहेत। कालपर्यंत आपण 32 ओव्या पाहिल्या। शेवटी 32व्या ओवीत समर्थ म्हणाले होते की शिष्य हा सद्विद्येचा आणि सद्भावाचा पाहिजे, अंतरीचा परमशुद्ध पाहिजे। या तीनही गोष्टींचा अर्थ आपण काल विस्तृतपणे समजून घेतला। भगवंतापर्यंत जी आपल्याला घेऊन जाते ती सद्विद्या आहे आणि भगवंताप्रती असलेला शुद्ध भाव हा सद्भाव आहे, जो आपल्या अस्तित्वाला चिकटून असल्यामुळं खऱ्या अर्थानं आपला तो अस्तित्व भावच आहे। हे सगळं समजावून घेताना आपण ही पण गोष्ट पाहिली की परमशुद्धता ही खरं म्हणजे आपल्या आत्मस्वरूपापाशीच आहे। आता त्या परमशुद्धतेच्या अवस्थेत शिष्यानं असावं असं जेव्हा समर्थ सांगतात तेव्हा अर्थातच ते आपल्याला आत्मभावाचा अभ्यास सुचवत आहेत। हे सगळं ठीक आहे, पण आता समर्थ काय म्हणतायत 33व्या ओवीत ते आपण पाहूया। ते ओवीच्या सुरुवातीला शिष्य नसावा असा शब्द वापरतात। ते म्हणतायत शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी। मग कसा असावा? शिष्य असावा संसार दुःखी संतप्त देही। तो अविवेकी नसावा, गर्भसुखी म्हणजे गर्भश्रीमंत नसावा आणि संसार दुःखी असावा, शिवाय देहाच्या ठिकाणी संतप्त असावा असं समर्थ म्हणतायत। यातली प्रत्येक गोष्ट नीटपणे समजून घेणं आवश्यक आहे। अविवेकी नसावा म्हणजे काय आणि गर्भसुखी नसावा म्हणजे तरी काय? विवेक ही गोष्ट बऱ्याच जणांच्या आयुष्यात आपल्याला दिसून येते, मग ती व्यक्ती परमार्थी नसली तरी किंवा असली तरी। त्यामुळं शिष्य अविवेकी नसावा असं जेव्हा समर्थ म्हणतात त्यावेळी विवेक या शब्दाची परमार्थाला अनुलक्षून काय व्याख्या आहे किंवा आध्यात्मिक साधनदृष्ट्या विवेक म्हणजे काय हे पाहणं जास्त गरजेचं आहे। अहो, समजा माझ्याकडे अमुक पैसे आहेत आणि अमुक गोष्ट करण्याच्या ऐवजी तमुक केली तर मला फायद्याचं आहे किंवा ते पैसे वाढतील किंवा योग्य पद्धतीनं काटकसर घडेल, तर तसं वागणे म्हणजे सुद्धा विवेकानं वागला तो असं व्यवहारात आपण म्हणतो। अगदी उदाहरण द्यायचं झालं तर परिस्थिती आहे 10 लाखापर्यंतची। खरं म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त काही परवडणार नाही। मग आपल्या सोयीची पडेल अशी 7-8 लाखापर्यंत गाडी घेतली तर विवेकानं वागला असं आपण म्हणतो। आणि समजा 10 लाखाची परिस्थिती असूनही 25-30 लाखाची कारण नसताना कर्ज काढून गाडी घेतली तर आपण म्हणतो त्याच्यापाशी काही विवेक नाही बुवा, अविवेकी आहे। माणसाची समजूत काढताना आपण म्हणतो अरे जरा विवेक बाळग, विवेकानं निर्णय घे, बुद्धी विवेकानं वापर। हे जे आपण व्यवहारात, प्रपंचात, संसारात विवेक या शब्दाला धरून बोलतो किंवा हा जो विवेकाचा अर्थ आहे तसा परमार्थात नाही, अध्यात्मात नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवहारदृष्ट्या विवेकी वागणारी व्यक्ती प्रत्यक्षतः परमार्थामध्ये असतेच असं नाही। अश्रद्धही, नास्तिकही असू शकते, धर्मद्वेष्टीही असू शकते किंवा परमार्थ मार्गातीलही असू शकते। म्हणून जेव्हा समर्थ म्हणतायत की शिष्यानं अविवेकी नसावं
तेव्हा ते व्यवहारातल्या विवेकाला निर्देश करत नाहीत, तर ते आध्यात्मिक पारमार्थिक विवेकाला निर्देशित करत आहेत. म्हणून आपण हा अर्थ थोडा सखोलपणे पाहूया. विवेक याचा परमार्थदृष्ट्या अर्थ आहे आत्मानात्म वस्तू विवेक किंवा नित्यानित्य वस्तू विवेक, अशी सुद्धा विवेकाची व्याख्या आहे. याचा अर्थ असा की आपल्याला नित्य काय आणि अनित्य काय याचं भान असणं. हे भान जे आहे या विषयाकडे आपण आता वळूया. आपण समजा झोपलो आणि झोपेतून आपल्याला कोणी जागं केलं आणि एकदम विचारलं की तू स्त्री आहेस की पुरुष, तर आपण पटकन उत्तर देतो की आपण कोण आहोत. आपली ओळख आपल्या अंतर्यामी खोल रुजून बसलेली आहे. मी पुरुष आहे, माझं नाव अमुक आहे, माझं कुळ अमुक आहे, हे माझं घर आहे, हा त्या घराचा पत्ता. मग पुढे अनेक गोष्टी आहेत. माझी बायको, माझी मुले, माझे आई वडील, माझी संपत्ती, माझ्या वस्तू वगैरे वगैरे. या सर्व वस्तूंचं एक प्रकारे आपल्याला भान आहे आणि शिवाय त्या माझ्या आहेत असं मीपणाचं सुद्धा तिथं भान आहे. याशिवाय सुद्धा आणखी काही गोष्टींचं आपल्याला भान आहे बरं का. जसं की आत्ता दिवस आहे की रात्र, आपण जमिनीवरती आहोत की आकाशात आहोत, आपण बसलेलो आहोत की उभे आहोत. म्हणजे स्थळ आणि काळ या गोष्टीचं सुद्धा आपल्याला भान आहे. अशा पद्धतीनं जेव्हा साधकाच्या अंतर्यामी मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे नित्य असलेला आत्मा आहे असं भान जागं राहतं. आणि काय अनित्य आहे, तर माझा देह, मन, बुद्धी आणि देहाच्या अनुषंगानं जो काही व्यवहार, प्रपंच, संसार आहे ते सगळं अनित्य आहे. याचं जेव्हा भान राहतं तेव्हा साधक विवेकामध्ये आहे असा अर्थ होतो. म्हणजे आपल्याला एक प्रकारे असं म्हणता येईल की विवेक असणं ही सुद्धा साधकाची एक अवस्था आहे. हा काही वेळोवेळी करण्याचा प्रकार नाही. आत्ता विवेक केला, मग बाजूला ठेवला, नंतर पुन्हा केला आणि मग बाजूला ठेवला. नित्यानित्य वस्तू विवेक म्हणजे नित्य आणि अनित्य याच्या भानामध्ये राहणं. पण ही अवस्था तशी ऐकायला किंवा आचरायला उच्चतम वाटते, खूप वरची वाटते, खूप श्रेष्ठ अशी अवस्था वाटते. त्यामुळं आपण या अवस्थेकडं थोडंसं सूक्ष्मपणे पाहूया की विवेकानं जगणं म्हणजे काय. असं पहा, आता आजचा आपला दिवस सुरू आहे. काही ना काहीतरी गोष्टी आपल्या दिवसात घडत असतात. आता या गोष्टींचे सुद्धा प्रकार आहेत. काही वेळा आपल्या मनासारखं घडतं, काही वेळा आपल्या मनाविरुद्ध घडतं, तर काही वेळा अशा गोष्टी घडतात की ज्याचं सुखदुःख काही सोयरसूतक आपल्याला असत नाही. उदाहरणार्थ, आपण घराच्या दारात चहा पीत बसलो आहे. समोर एक पक्षी आला, त्याच्या मागून दुसरा पक्षी आला, त्यांच्यात थोडं भांडण झालं आणि ते दोघेही उडून गेले. आता ही घटना आपल्याच घरच्या अंगणात असलेल्या आपल्याच झाडावरती घडली, तरीसुद्धा त्याच्याशी आपलं सोयरसूतक नाही असं आपण मानतो आणि चहा पितो. दुसरी घटना अशी घडली की आपला फोन एकदम वाजला आणि आपण तो उचलायला गेलो आणि चहाचा कप थोडासा हलला आणि गरम चहा आपल्या मांडीवरती सांडला. आता मात्र मगासच्या घटनेमध्ये आपण जसे तटस्थ होतो तसे राहत नाही. आपल्यावरती परिणाम होतो बऱ्याच गोष्टींचा. तो आलेला फोन तो घेता आला नाही किंवा चहा सांडला, चहा भाजला, चहाचा डाग पडला वगैरे वगैरे. या सगळ्याचा परिणाम आपण उद्विग्नतेनं त्रासिकपणे भोगतो. कदाचित त्याचं दुःख होतं, कदाचित दुःख होणार नाही, पण त्रास, उद्विग्नता, थोडीशी अस्वस्थता का होईना आपण त्या क्षणी अनुभवतो. दुसरा एक प्रसंग, आपण चहा पिऊन प्रातर्विधीला जातो. जर आपण निरोगी असू
तर प्रातर्विधीसुद्धा सुखमय पद्धतीनं होतात. ते नीट झाले याचं सुद्धा एक सुख आपल्याला शरीराच्या मार्फत मिळतं. नंतर आपण शांतपणे आंघोळ करतो. आंघोळ करतानाही सुख अनुभवतो. पण आंघोळ सुरू असताना एकदम वीज जाते किंवा एकदम गरम पाणी संपते, मग आपल्या आनंदात बिघाड होतो. समजा आपण आंघोळ करून बाहेर आलो आणि दैनंदिन कामामध्ये लागलो, तर अगदी आपल्या मनासारखं काम घडत राहतं. पण मध्येच काही घटना अशा घडतात ज्या आपल्या अगदी मनाविरुद्ध असतात. मग कामाच्या ठिकाणी आपली चिडचिड पण होते. अशा प्रकारे जशा समुद्रामध्ये लाटा असाव्यात तसा आपला दिवस जात असतो. वेगवेगळ्या प्रकारे आपण सुख, दुःख, उद्विग्नता, अस्वस्थता, तटस्थपणा हे सगळं काही अनुभवत असतो. विवेक आता इथे कुठे कामी येतो ते आपण पाहूया. जर आपलं लक्ष अंतर्यामी असेल, जर आपण अंतर्मुखतेनं भगवंताच्या नामामध्ये तल्लीन असू किंवा आपल्या आत्मस्वरूपाच्या स्मरणामध्ये असू, तर हाच दिवस जगताना आपण बहुतांश वेळेला तटस्थता अनुभवतो. अंगणामध्ये जे झाड आहे त्याच्यावरती जे 2 पक्षी आले आणि भांडून निघून गेले, त्याबद्दल मला का काही वाटलं नाही. कारण मनातून मला ही जाणीव होती की त्या पक्ष्यांशी आपला काही संबंध नाही. ते उडून आले ही गोष्ट खरी आहे. आले तर आले, भांडले तर भांडले आणि निघून गेले. त्यात मला काय, असा एक भाव तिथे होता. त्यामुळं त्यांच्या असण्यानं नसण्यानं किंवा त्यांच्या भांडणामुळं मला काही फरक पडला नाही. पण माझ्या देहाचं तसं नाही. माझा कपडा आहे ज्याच्यावरती चहाचा डाग पडला. शिवाय माझं काम आहे, माझं ऑफिस आहे, माझ्या हाताखालचे लोक आहेत. त्यामुळं माझ्या मनाविरुद्ध जर काही घडलं तर तिथे मला त्रास आहे, उद्विग्नता आहे, संताप आहे, अस्वस्थता आहे. म्हणजे जो काही तटस्थपणा त्या पक्ष्यांच्या बाबतीत मी बाळगू शकलो किंवा अनुभवू शकलो, तो माझ्या शरीराच्या बाबतीत घडणाऱ्या घटनांमध्ये मी अनुभवत नाही. पण जेव्हा अंतर्मुख आपण होतो, आतमध्ये मगाशी म्हटलं तसं भगवंताच्या नामामध्ये किंवा आपल्या आत्मस्वरूपामध्ये लक्ष ठेवून राहतो, तेव्हा अंगणातल्या 2 पक्ष्यांबद्दल जो परकेपणा आपण अनुभवतो, तसाच परकेपणा आपल्या देहाबद्दल, आपल्या मनात येणाऱ्या विचारांबद्दल, आपल्या बुद्धीबद्दल आपण अनुभवायला लागतो. आणि त्यामुळं त्याच्याशी संबंधित घटनांचा आपल्यावरती तितकासा परिणाम होत नाही. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर देहाच्या ठिकाणी जो आसक्त आहे त्याला देहसंबंधी घडणाऱ्या गोष्टींमुळे फरक पडतो. पण तिथे जो आसक्त नाही त्याला त्या गोष्टींनी फरक पडत नाही. कसं आहे, गोष्टींचा परिणाम किती घडायचा किंवा व्हायचा हे त्या गोष्टीत आपण आसक्त किती आहोत यावरच अवलंबून आहे. असं पहा, लग्नामध्ये सगळी माणसेच आहेत. आपणही मनुष्यच आहोत. लग्नामध्ये आपण गेलो, पण ज्या बापाची मुलगी लग्न होऊन सासरी जात आहे त्या बापाचं हृदय जसं कालवतं तसं आपलं कालवत नाही. आपण पाहुणे म्हणून तिथे गेलेलो असतो. मुलगी जातीये ना म्हणून ते रडतायत असं आपण म्हणतो आणि आपण निघायच्या तयारीला लागतो. त्या बापाला जे वाटत असतं ते आपल्याला वाटणार नाही, कारण बापाची जशी आसक्ती त्याच्या मुलीमध्ये आहे तशी आसक्ती आपली त्या मुलीमध्ये नाही. तसंच प्रपंचामध्ये आपल्या आसक्तीचा खेळ चालू असतो. आपण प्रपंचाच्या ठिकाणी आसक्त होणं हे स्वभावानं, निसर्गानं घडून येतं. कारण मुलगी माझ्याच पोटी जन्माला आली ना, तर माझं तिच्यावर प्रेम असणारच. पण भगवंताच्या बाबतीत आपलं असं घडत नाही, कारण भगवंत माझा आहे याचा अनुभव आपल्याला आलेला नसतो. ज्यावेळी साधक गुरुपदिष्ट मार्गानं अंतर्मुख व्हायला लागतो, त्यावेळी त्याला ही जाणीव व्हायला लागते की भगवंत आत आहे
माझ्या स्वरूपामध्ये त्याचा कुठेतरी स्पर्श आहे. सद्गुरूंनी सांगितलं आहे की तूच तो आहेस. हे जरी खरं तरी तो एकदम अनुभव जरी आला नाही तरी ईश्वराचं अस्तित्व अंतर्यामी जाणवायला लागतं. अनुभव घेऊन पहा. पुष्कळ वर्षांपूर्वी जेव्हा आपण काहीही नामस्मरण करत नव्हतो आणि आज आपण नामस्मरण गेले काही वर्ष करतोय, तर त्यामुळे थोडी का होईना आतल्या भगवंताची प्रचिती आपल्याला आलेली असते. ही भगवंताची प्रचिती आपली आसक्ती भगवंताकडे वळवायला कारणीभूत ठरते. मग मनुष्य अधिकाधिक अंतर्मुख तर होतोच, पण त्याची ती अंतर्मुखता त्याची देहावरची आसक्ती कमी कमी करत जाते. आणि मग चहा प्यायला बसलेली व्यक्ती पण तोच असतो. घडणाऱ्या घटनाही तशाच घडतात, पण आधी जसा त्या घटनांचा परिणाम खोलवर झाला आणि त्यानं अस्वस्थता पदरात पडली, तसं न घडता तो शांत राहायला लागतो. आणि हे विवेकामुळे घडतं. ही जी अंतर्मुखता आहे तो सुद्धा विवेकच आहे. ही जी सावधानता आहे की मी भगवंताचा आहे, मी या देहाचा नाही, हा सुद्धा विवेकच आहे. त्या ठिकाणी होणारा हा अंतर्मुखतेचा अभ्यास किंवा मी देह नाही या भावाचा अभ्यास, हा सुद्धा विवेकच आहे. समर्थ म्हणतायत शिष्यानं अविवेकी नसावं. हे समजून घेण्यासाठी आपण विवेक समजून घेतला की असं शिष्यानं असावं, म्हणजेच याच्या उलट त्यानं नसावं, म्हणजेच आपल्या देहाच्या ठिकाणी आसक्त नसावं. आता देहाच्या ठिकाणी जो आसक्त नाही तो खरं म्हणजे पूर्ण आहे असा अर्थ इथे नाही. त्यानं देहाच्या ठिकाणी आसक्त नसावं म्हणजेच अविवेकी नसावं याचाच अर्थ तशी आसक्ती टाकण्याचा त्यानं प्रयत्न करावा, किंवा जो असा प्रयत्न करतो तो शिष्य असतो असं समर्थ सांगतायत. मनुष्यांमध्ये जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकृती आढळतात. पहा, काही मनुष्यांचं आपल्या देहावरती अत्यंत प्रेम असतं, तर काही मनुष्य खरोखर देहाला एक साधन म्हणून वापरतात. हा जसा फरक प्रत्येक माणसामाणसात आहे, तसाच फरक शिष्य होऊ जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. समर्थ म्हणतायत की त्या शिष्यानं अविवेकी नसावं, म्हणजे किमान या गोष्टीचं भान त्याच्याजवळ असावं की आपण म्हणजे केवळ देह नाही, त्याच्यामध्ये असलेली बुद्धी, तर्क, मन, चित्त, विचार हेच केवळ आपलं स्वरूप आहे असं नाही. त्याला याचं भान असावं की याच्या मागेही कोणीतरी आहे ज्याच्या सत्तेवरती हा देह चालतो. जशी एखादी मोटार असते तसंच. पण याचं जर भान नसेल तर माणूस देहामार्फत केवळ वाहत राहतो, वाहवत जातो. अशा वृत्तीचा शिष्य नसावा एवढंच समर्थांना सांगायचं आहे. बाकी सुरुवातीला आपण जो विवेकाचा सखोल आणि गर्भितार्थ पाहिला की आपण म्हणजे आत्मस्वरूप चैतन्यमय तत्व आहोत, देह नाही, याच्या भानामध्ये जो राहतो तो विवेकात राहतो, ही गोष्ट हळूहळू वृत्तीवर चढणारी असते. एकदम असा पराकोटीचा विवेक साधकामध्ये येत नाही. तुम्ही पाहिलं असेल, काही विद्यार्थी नुकतीच परीक्षा देऊन डॉक्टर झालेले असतात. त्यांच्यामध्ये आणि 40 वर्ष जे डॉक्टरकी करत आहेत त्या डॉक्टर काकांमध्ये काही फरक निश्चित असतो. त्यांना औषधं देताना, तपासताना फारसा विचार करावा लागत नाही. अनुभव इतका दांडगा असतो की काही वेळेला रुग्णाकडं बघूनही त्याला नेमकं काय झालंय हे डॉक्टर काकांना समजतं. पण नुकताच परीक्षा देऊन बाहेर आलेला डॉक्टर मात्र असा नसतो. त्याला तो डॉक्टरकीचा अभ्यास वर्षानुवर्षे अंगामध्ये मुरवावा लागतो, तेव्हा कुठे तो डॉक्टर काकांसारखा होतो. तसे हे संत आहेत ज्यांच्यामध्ये विवेक हा मुरलेला आहे. समर्थ आपल्याला शिष्य अविवेकी नसावा असं जेव्हा सांगतात, तेव्हा शिष्य हा विवेकाचा अभ्यास करणारा पाहिजे
अशी अपेक्षा ते मांडतायत. पुढेही ते नसावा असा शब्द वापरून आणखी एक गोष्ट सांगतात आणि ती म्हणजे शिष्य नसावा गर्भसुखी. काही जण याचा अर्थ असा करतात की तो गर्भश्रीमंत नसावा, पण असा अर्थ या ओळीमध्ये अध्यात्मदृष्ट्या अपेक्षित नाही. गर्भसुखी याचा अर्थ काय? गर्भसुखी याचा अर्थ देहालाच सर्वस्व मानणारा तो नसावा. देह सुखी झाला तर मी सुखी आहे, देहाला दुःख झालं तर मी दुःखी आहे, अशा प्रकारचा भाव त्याचा नसावा. तो कसा असावा? तर तो स्वतःला या देहापासून, या गर्भापासून आपल्याला वेगळेपणानं पाहणारा असावा. मगाशी विवेकाच्या अभ्यासात हा विषय आलाय पहा, की आपण देहाच्या मागील कुणीतरी आहोत. ज्या सत्तेमुळं देह चालला आहे याचं किमान भान त्याला असावं. गर्भसुखीचा जो गर्भश्रीमंत असा अर्थ केला जातो, त्यात सुद्धा एक गोष्ट लपलेली आहे. ती म्हणजे पूर्वापार चालत आलेली संपत्ती वाट्याला येणं. आपल्या देहाचं जे खरेपण आपल्याला वाटतं किंवा देहबुद्धीचा जो चिवटपणा आपण अनुभवतो, तो सुद्धा एक प्रकारे परंपरागत आपल्या वाट्याला आलेला आहे. अनेक जन्म आपण हा देह म्हणजेच मी आहे या भावात जगल्यामुळं तो भाव आपल्या ठिकाणी दृढ झालेला आहे. गोंदवलेकर महाराजांचं एक अत्यंत साधं सोपं पण अतिशय खोल अर्थ असलेलं वाक्य आहे. श्री महाराज म्हणतात, देह माझा म्हणत गेल्यामुळं देहबुद्धी घट्ट झाली, भगवंत माझा म्हणत गेल्यामुळं आत्मबुद्धी घट्ट होते. या वाक्याचा विचार करावा तेवढा थोडा आहे. असा शिष्य देह माझा आहे असं म्हणणारा नसावा असं समर्थांना सुचवायचं आहे. तो गर्भसुखी नसावा, देहाच्याच सुखामध्ये गुंतलेला आहे असा तो नसावा. एक गोष्ट लक्षात घ्या, जे आपण करत आहोत त्याहीपेक्षा महत्त्वाचं आणखी काहीतरी आहे याची जाणीव जर आपल्याला झाली किंवा कुणी करून दिली तर आपलं लक्ष साहजिकपणे आणखी महत्त्वाचं काय आहे तिकडं वळतं. जसं की समजा ऑफिसमध्ये आपण काम करतोय आणि अचानक वादळ आलं, आपलं लक्ष बाहेर गेलं नाही, पण ते वादळ जर भयंकर स्वरूपाचं असेल, ज्यानं आपलं ऑफिसच उडून जाईल, तर आपण हातातलं काम टाकून त्या वादळाकडे लक्ष देतो, आपला जीव मुठीत धरून पळत सुटतो. असं का झालं? कारण आपण करत असलेल्या गोष्टीपेक्षा आता ती जास्त महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणून आपलं लक्ष तिकडं गेलं. सद्गुरू नेमकं हेच करतात. आपण गुंतून पडलेलो असतो देहामध्ये, सद्गुरू आपलं लक्ष चैतन्याकडं वेधतात. अरे तिकडे पहा, यामुळं तुझा देह चालू आहे. तू म्हणजे केवळ देह नाहीस. जसं कॅमेरा म्हणजे डोळा असत नाही, तसंच हा डोळा तुझा आहे, ज्यातून तुला दृश्य दिसतं खरं, पण डोळ्याच्या मागे एक सत्ता आहे, ज्या सत्तेमुळे हा मांसाचा डोळा पाहू शकतो. तर त्या सत्तेकडे तू पोच असं सद्गुरू शिष्याला सांगतात, कारण तेच तुझं स्वरूप आहे. आता जेव्हा हे शिष्याला कळतं तेव्हा अर्थातच देहाकडून त्याचं लक्ष बाजूला जाऊन भगवंताच्या नामाकडं, भगवंताकडं, आत्मस्वरूपाकडं वळायला लागतं. म्हणजे काय घडलं? तर देहबुद्धीपेक्षा महत्त्वाच्या गोष्टीकडं आपलं लक्ष वेधलं गेलं. साहजिकच आपलं देहबुद्धीकडं दुर्लक्ष झालं, म्हणजेच आपण गर्भसुखापासून लांब गेलो. समर्थ आपल्याला हेच सांगतायत की शिष्य नसावा गर्भसुखी, म्हणजे देहाकडे, देहसुखाकडे, देहबुद्धीकडे लक्ष देणारा तो नसावा. देहालाच मी समजणारा किंवा देहालाच सार सर्वस्व समजणारा तो नसावा. पुढे समर्थ म्हणतात, शिष्य असावा संसार दुःखी संतप्त देही. हा विषय त्यांनी त्या पुढच्या ओळीमध्ये पण वाढवला आहे की जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थविषयी. तो विषय आपण त्या ओळीचा परामर्श घेताना सविस्तरपणे पाहूया. पण समर्थांना जे सुचवायचं आहे त्याला आपण स्पर्श करूया.
की शिष्यानं संसार दुःखी असावं. असं पहा, हात पोळल्याशिवाय कधी कधी माणसाला कळत नाही की वस्तू गरम आहे. कारण कुणी सांगितलं तर त्यावर विश्वास बसत नाही. मला अनुभव आला तर खरं, असा एक अभिमानाचा तोरा आत असतो म्हणून. हा अभिमानच आपल्यामध्ये नसता तर अरे तू भगवत स्वरूप आहेस असं सद्गुरूंनी सांगितल्यानंतर साधनेचा प्रश्नच आला नसता. भगवत स्वरूप आहेस सांगितलं आणि शिष्य भगवत स्वरूप झाला. पण असं न घडता वर्षानुवर्षे साधना करावी लागते. कारण आपल्या ठिकाणी असलेला अभिमान चिवट आहे, अहंकार घट्ट आहे. जितका घट्ट डाग तितका तो साबणामध्ये आणि पाण्यामध्ये भिजत ठेवावा लागतो, तर सुटतो. तसं आपल्या अहंकाराचं झालेलं आहे. त्यामुळं उपदेश केला आणि तो पटला असं आपलं होत नाही. मग ते पटण्यासाठी काही कारण जर घडलं तर मात्र गोष्टी पटतात. आई सांगत आहे की अरे तिकडे जाऊ नको, तवा गरम आहे. पण मूल जातं, न ऐकता जातं. पण जेव्हा त्याला स्वतःला चटका बसतो तेव्हा मात्र त्याला त्रास होतो. ते रडतं, पण पुन्हा मात्र तव्याला शिवायला जात नाही. दिसलाच तवा तर अगदी काळजीपूर्वक त्याच्या जवळ जाईल. आपल्यात म्हण आहे ना, मला इतका अनुभव आलाय की आता ताकसुद्धा मी फुंकून पितो. तसं ज्याला संसाराचं दुःख झालं तो संसाराकडं जपून पावलं टाकतो. झालेलं दुःख, झालेले क्लेश व्यक्तीला अंतर्मुख करतात की अरे मी तर दुःखी नव्हतो, मग हे दुःख आलं कुठून, मला दुःख का झालं. असा जर मागोवा घेत ती व्यक्ती गेली तर त्याची अंतर्मुखता वाढत जाते आणि मग तो परमार्थाकडे वळतो. कुठल्याही वाटेकडे जाताना कधी फाटे फुटत असतात. तसं दुःखाचे प्रसंग आले की दोन फाटे फुटतात. एका फाट्यावर गेलं तर मनुष्य परमार्थी बनू शकतो. दुसऱ्या फाट्यावरती गेलं तर मनुष्य अधिकाधिक संसारी बनतो. काही जण मग देवालाच नावे ठेवत राहतात आणि तसाच त्यांचा जन्म निघून जातो. तर काही जण त्यातून मार्ग काढतात. काही जण याचा शोध घेतात की माझ्यामध्येच मी आनंद भोगत होतो, तर माझ्यामध्ये हे दुःख कुठून आलं. मग माझ्या मनाविरुद्ध घडलं म्हणून दुःख झालं. मग माझ्या मनाविरुद्ध घडलं म्हणजे तरी नेमकं काय घडलं. हे मन आहे तरी काय आणि मी आहे तरी कोण. असा ज्याचा विचार व्हायला लागतो तो साहजिकच परमार्थाकडे वळतो. जसं ते लहान मूल खरोखरचा चटक्याचा अनुभव आल्यामुळं खरोखरच जपून पावलं टाकतं, तसं ज्याला खरोखर संसार दुःखाचा अनुभव आला तो जपून पावलं टाकायला लागतो. आता त्याच्या हे लक्षात आलेलं असतं की मी आसक्ती ठेवलेली होती म्हणून माझ्या वाट्याला दुःख आलं. तर आता आसक्त व्हायला नको बुवा, आपण जपायला पाहिजे. कुठे आसक्त होतोय का हे पाहायला पाहिजे. म्हणून समर्थ संसार दुःखावरती भर देतात. शिष्य असावा संसार दुःखी एवढंच ते म्हणत नाहीत. पुढे ते म्हणतात तो कसा पाहिजे तर संतप्त देही पाहिजे. संतप्त देही म्हणजे अत्यंत त्रिविध तापानं पोळलेला, देहाच्या ठिकाणी आपली आसक्ती आहे याचा त्रास झालेला. नुसता देहाला त्रास झालेला नव्हे बरं का. त्रिविध तापांमध्ये अपघातही येतात आणि रोगही येतात. तसेच वेगवेगळे शरीरभोग येतात. पण ज्याला याचा त्रास झाला की हा देह मी माझा मानलेला आहे, म्हणजेच देहाचा ज्याला ताप झाला, असा शिष्य असावा. अपघात शरीराला झाला, दुखापत झाली, पण त्याचं दुःख मी वाटून घेतलं, म्हणजे देह माझा नसताना देहाला झालेलं दुःख मी माझं दुःख असं समजून घेतलं. या भावनेचा ज्याला त्रास होतो तो आहे संतप्त देही. कारण त्याचा संताप आहे देहबुद्धीवरती. असा तो संतप्त देही आहे. नुसता त्रास होणारा संतप्त देही असता तर ज्याला ज्याला त्रास होतात ते सगळे परमार्थाला अधिकारी झाले असते. पण तसं नाही. त्रास झाल्यानंतर दुःख झालं आणि ते दुःख
मला माझ्या शरीराच्या आसक्तीमुळं भोगावं लागलं, याचा ज्याला त्रास होतो तो संतप्त देही असतो. असा त्रास तरी त्याला का होतो? त्याच्या अंतर्मुखतेमुळे होतो. कारण मन, चित्त, बुद्धी त्याला सांगत असते की हा देह तू नाही आहेस. तरी देहाला झालेल्या दुःखाला तो माझं दुःख या भावनेनं भोगतो आणि या त्याच्या वृत्तीचा त्याला त्रास होतो. असा संतप्त देही असतो. त्याचा राग त्याच्याच आत असलेल्या दोषांवरती असतो, बाहेर कोणावर नाही. आणि अशी व्यक्ती शिष्य व्हायला योग्य आहे असं समर्थ म्हणतात. कारण हा आपल्याच दोषांवर असलेला राग अंतर्मुखता दर्शवतो. त्यातून त्या दोषांपासून दूर जाण्याचा, मुक्त होण्याचा मार्ग त्याचा त्यालाच सापडतो. कारण त्याच्यामध्ये ती तळमळ निर्माण झालेली असते की हे दोष गेले पाहिजेत आणि म्हणूनच तो संताप असतो. अशा या शिष्याकडच्या अपेक्षा आहेत. शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी संतप्त देही. शिष्यानं संसार दुःखी असणं का गरजेचं आहे असं समर्थ म्हणतायत. त्याचा त्याच्यावरती काय परिणाम होतो आणि तो कसा परमार्थाकडे वळतो, हा सगळा विषय आपण विस्तृतपणे पुढच्या ओवीच्या निरूपणात पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.